आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. श्री क्षेत्र येडूर येथील श्री वीरभद्रेश्वर देवस्थान आणि भद्रकाली मंदिरात वीरभद्र भद्रकाली यांच्या पावन कल्याण महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी, पूजा अर्चा व मंगल कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले. येडूर व श्रीशैल जगद्गुरू डॉक्टर चणसिद्धराम पंडित आराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते उत्सव मूर्तीवर विविध रंगाचे मोती, पुष्पवृष्टी व अक्षतारोपण करून विवाह सोहळा पार पडला. कल्याण सोहळ्यानिमित्त वीरभद्र भद्रकाली देवतांच्या मूर्तींना आकर्षक वस्त्रालंकार, विविध रंगांचे मोती, फुलांची सजावट व पुष्पवृष्टी करण्यात आली. मंत्रोच्चार, वाद्यनिनाद आणि मंगल गजरात विवाहनिधी संपन्न झाला. यावेळी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महोत्सवासाठी येडूरसह विजापूर, बागलकोट, धारवाड आदी जिल्ह्यातून तसेच शेजारील गावातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. सुवासिनी महिला व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. देवस्थान समितीच्या वतीने सर्व भाविकांसाठी दर्शन, प्रसाद व व्यवस्थापनाची उत्तम सोय करण्यात आली होती. शांतता, शिस्त व भक्तिभावाच्या वातावरणात वीरभद्रेश्वर कल्याण महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झाले. यावेळी डॉक्टर मल्लिकार्जुन विश्व आराध्य शिवाचार्य स्वामीजी काशी दिव्य सानिध्यातून करण्यात आले. गुरु शांतलिंग शिवाचार्य स्वामीजी मांजरी व चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी हुकेरी. यावेळी मंत्री SS मल्लिकार्जुन, चिकोडीचे खासदार कुमार प्रियंका जारकीहोळी, आमदार गणेश हुकेरी, माजी आमदार मांतेश कोटगी मठ आदी मान्यवर उपस्थित होते. SB न्यूज विष्णू शिंगाडे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.